आणि यानंतर काही बातम्या सविस्तरपणे जाणून घेऊयात। अवैध शस्त्र तस्करी प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला अटक केली आहे। कुस्ती विश्वातील अधिराज्य गाजवणाऱ्या सिकंदरवरती गुन्हेगारीचा ठपका बसताच मराठी कुस्ती जगतामध्ये खळबळ उडाली आहे। पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या कुख्यात पपला गुर्जर या टोळीशी संबंध असल्याचा गंभीर आरोप हा सिकंदरवरती करण्यात आलाय। काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। महाराष्ट्र केसरी रुस्तम-ए-हिंद कुस्तीच्या आखाड्यात सिंहासारखा गरजणारा प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख, ज्याने महाराष्ट्राचं नाव देशभर गाजवलं, तोच सिकंदर आज पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे। अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचा आरोप ठेवत पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला अटक केली आहे। राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचे संबंध असल्याचं तपासात उघड झालंय। अवैध शस्त्र तस्करी केल्याप्रकरणी पैलवान सिकंदर शेख सह चौघांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे। आर्म्स ऍक्ट अंतर्गत या चौघांवरती पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय। जवळपास 1,99,000 रुपये, 5 पिस्तूल, जिवंत कारतुसे आणि 2 लक्झरियस गाड्या असा मुद्देमाल देखील पंजाब पोलिसांनी जप्त केलाय। तर कुख्यात पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा आरोप पैलवान सिकंदर शेखसह या चौघा आरोपींवरती देखील करण्यात आलेला आहे। आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून ती पंजाब आणि परिसरामध्ये पुरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पंजाबच्या खरड पोलिसांनी सिकंदरसह चौघांना अटक केली आहे। आरोपींकडून 1,99,000 रुपये, 5 पिस्तुलं, जिवंत कारतुसं आणि 2 गाड्या जप्त करण्यात आल्या। एरवी आखाड्यात आपल्या डावातून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणाऱ्या सिकंदरला पोलीस जेरबंद करून नेतानाचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होतोय। या घटनेने कुस्ती विश्वात आणि महाराष्ट्रात धक्का बसलाय। मात्र कट कारस्थान करून सिकंदरला अडकवण्यात आल्याचा आरोप सिकंदरच्या वडिलांनी केलाय। शस्त्रांसह रेड हँड पकडलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, हे सगळं असं शक्य आहे? नाही, शक्य नाही। कसं आहे, त्याचं कोणाचं तर त्याला तरी तिने तिथं पंजाबमध्ये कोणी तर बाबा की त्याला ही करून काय तर फसवलं गेलेलं आहे त्याला, ही असं करणार नाही। काय करायचं, आम्हाला गरीब माणसं आहे, आम्ही सगळ्याची पाया पडून खाणार माणसं। आमच्या धर्मात पहिल्यापासून आलंच नाही, आम्ही कोणाला शिवी दिली नाही ना असलं धंदा करायला काय आम्हाला ही लागलं। देवानं दिलंय बाबा की कष्टानं कमवलं आणि कष्टाचं तसं पुरतं, तसं असं हरामचं बापानंच कमवलं, हरामचं तर लेक कसं कमवून हरामचं। लेकरांना कष्ट करून नाव करवले, जगात नाव केले जगात। सिकंदर हा सोलापूरचा पैलवान, कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत घडलेला। 2023 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब जवळजवळ हातात येऊनही निसटला, पण 2024 मध्ये दमदार पुनरागमन करत त्याने महाराष्ट्र केसरी पटकावलं। रुस्तम-ए-हिंदसह अनेक किताब जिंकत महाराष्ट्राच्या लाल मातीचं नाव त्याने देशभर उजळवलं। मात्र आता अवैध शस्त्र प्रकरणात नाव आल्यानं सिकंदरने त्याच लाल मातीची बदनामी केल्याची भावना ज्येष्ठ पैलवानांनी बोलून दाखवली आहे। असा आबरू जाईल तालमीची माझी, लाल मातीची आबरू जाईल असं कधी कांड घडला नाही। अलीकडे पैलवान हे अशा अनेक याच्यामध्ये अडकले जातात, काय नेमकं घडतं? पैशाचा मोह, ते खरं केसरी नव्हे, हा महाराष्ट्र केसरी नव्हे, महाराष्ट्राची शान नव्हे। सिकंदर हा काय महाराष्ट्र केसरी? हे गवत उगवलं ना पावसात, असं गवत उगवून अनेक केसरी, अरे लेख केसरी आहे तो, घरगुती केसरी म्हणायचं त्याला। पोलिसांच्या मते तो शस्त्र पुरवठा साखळीत मध्यस्थाची भूमिका बजावत होता। या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली। या संदर्भात आम्ही भाष्य करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय असेल त्याची पोलीस दखल घेतील। त्याच्यामध्ये सत्य असेल, तथ्य असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत, योग्य ती कारवाई होईल। आणि जर कोणी गोवण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं एका खेळाडूला चुकीच्या पद्धतीनं गोवू नये अशी या ठिकाणी आमची स्पष्ट भूमिका आहे। कुस्ती म्हणजे महाराष्ट्राची शान, लाल मातीच्या परंपरेचा अभिमान। मात्र मागील काही वर्षात डोपिंग, राजकारण आणि आता गुन्हेगारीचे आरोप या साऱ्याने कुस्तीचा गौरव कलंकित होत चाललाय। सिकंदरवर असलेले आरोप गंभीर आहेत। पुरावे, चौकशी आणि त्यानंतर न्यायालय अंतिम सत्य ठरवेल, पण महाराष्ट्राच्या कुस्तीच्या अखंड गौरवाला हा मोठा धक्का आणि बट्टा आहे हे मात्र नक्की। आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। पुढची बातमी पाहूयात। जळगावच्या 5